तर मित्रांनो आता विषय असा झालेला आहे की बघा, बरं वाटतं का दोनदा प्रश्न विचारला मला. तो याच्या आधी व्हिडिओमध्ये बंद झालेला होता. म्हणे एकदा परत बरं वाटत असेल ना. बोल परत एकदा, बोल ना परत एकदा. माणसाचं काम केलं असतं माणूस. हां, अजून 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 काय प्यार असतो, बोल. का बोलू म्हणजे उगच. तर मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. संध्याकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आज जे होतं, आज आता तुम्ही म्हणता व्हिडिओ का उशिरा आला, काल लवकर आलता, आज उशिरा आला. कुठं गेला मोबाईल? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही आपल्या कम्युनिटी पोस्टला तर फोटो बघितला असेल. आज ते देवीचं सगळं म्हणजे काम चालू होतं, सगळं काम करतो थोडंफार मी छोटं मोठं. ते काम चालू होतं. आजचा लास्ट दिवस होता म्हणून आज काही दिवसभर टाइम भेटला नाही व्हिडिओसाठी. मम्मी इकडे बघ. काय व्हिडिओ चालू असताना तू पाठ का दाखवा लागली? अशी फिरली का तू? दाखवतो व्हिडिओ चालू असून फिरती गॅस. काय वाटेल बरं बाकीचं बघणाऱ्या लोकांना? हा, असं का तोंड बसू लागलं बरं? हे मला नाही पटलं तुमचं. तुम्ही रोज काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा ना, काहीतरी नवीन शिकत जा. मला मग मी ठेसा ते सेवच असतो, पण काहीतरी टेस्टी आहे. बरं तुला सोयाबीनला काय प्रॉब्लेम आहे? आपण सोयाबीन आणू आपण. ते काय असतं मित्रांनो, ते गोल गोल नसतं की छत्री सारखं? मला नाही आवडत ते आणू. 2-4 आपण पदार्थ घेऊन येऊ ना. काय असतं ते मला छत्री सारखं मला आठवू द्या, नंतर सांगतो तुम्हाला मी. काहून आपण ते खाऊ शकत नाही का? मला नाही आवडत सोयाबीन, आवडत नाही. मला सांगितलं असतं पनीर आणतं, पनीर बी आणलं असतं मी आज. पनीर बी नाही खात. मित्रांनो, यांनी मुद्दाम म्हणजे मग तुम्हाला काय सांगू मी, परिस्थिती घरातली माझी. प्रँक म्हणजे मला खायचे सगळ्या विषयाबद्दल माझं सगळं मरण चाललेलं आहे. काहीतरी नवीन तिला शिकवा ना यार तुम्ही, असं रेसिपी बनवायला. रेसिपी बनवायला तिने युट्यूबवर बघून मग आता ते कोण शिकल? ती मग ऐकतच नाही. मग मी तिला किती वेळेस म्हणलं काय कोण हवा. दररोज एक फराळाचं पाव, 2च फराळ येते आयटम. कोण येतं? एक मित्रांनो सांगा, साबुदाण्याची खिचडी येते आणि बगर येते. 2 आयटम मध्ये पूर्ण 9 दिवस काढणार आहेत. खाता तुम्ही? बगरीचे डोसे असते बाबा. त्याला बिरडे म्हणतात मराठी भाषेत. डोसा आहे. सोडा टाकून चपात्या करते की नाही? लाल लाल बघा, लहानाचा मोठा मी माझ्या हाताने खाऊन मोठा झालाय आणि तो मला म्हणतो सोड्याच्या चपात्या बनवते. एखाद्या चुकी होती असते दररोज. बघितलं असेल त्याच्या आधी जुना एक व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेलं आहे. आणि आता तुम्हाला मी काय सांगू, परिस्थिती 8 वाजलेले आहेत आणि यांची जेवणाची स्कीम चालू आहेत मला देणं येतं. काय करू बरं, रोज मी बाहेरचं खाऊ शकत नाही. हा, तुम्ही म्हणसान काय काम करायचं तर मी हे टाइमपासमध्ये असं काहीतरी केलं तर कसं आहे नक्की सांगा. तुम्हाला दाखवतो बघा, दिसतंय का तुम्हाला? सांगा नक्की कमेंटमध्ये कसं करतं, कसं वाटलंय. आणि आता मी अशी छोटे मोठे कामं घेणं चालू करणार आहे ऑनलाईन वगैरे सगळ्या. तर नक्की मला थोडाफार सपोर्ट द्या आणि तुम्ही घेऊ शकता बॅनर वगैरेच्या डिझाईन्स वगैरे, भरपूर साऱ्या प्रोसेस वगैरे घेणार आहे. हां, मग मी आज कामच नव्हतं, पप्पा झोपलेले होते आणि मीच काम केलं जास्त. थोडंफार आम्ही रेस्ट बी करतो मित्रांनो दुकानामध्ये, असं नाही आहे काही काम नसलं तर. तू नाही करत का? तू आराम नाही करत? आराम करून 15 मिनिटं आलोट पडलं. या चेहऱ्याच्या सुरकुत्या बघून तुम्हाला काय वाटतंय सांगा? आता ते
आणि ते कोणते कानाचे घातले शिवानी 2 किलोमीटर असे लांब लांब पाहिजे ते. हा हा काय आवाज असंच घातले. मग आता परंतु व्हिडिओ काय गाडीत नाही का हा थांबा मित्रांनो मला वाटतं कॅमेरा फिरलेला आपला मी परत कोणत्या मोबाईल चाललं हा कालच्या व्हिडिओमध्ये यांना राग आलता. काल व्हिडिओ का नाही आला मित्रांनो तुम्हाला सांगतो. सकाळी व्हिडिओ सोडला असून मी कालचा मला वाटतं सोडला का परवा सोडला मला आठवत नाहीये. पण भडकाव भडकेचे काम नाही झाले आमच्या घरामध्ये जास्त की मी तिला मोबाईल देत नाही. आपला मोबाईल आपापल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढू शकता तुम्ही लोक. तुमचा मोबाईलचा कॅमेरा एवढा पण नाही. आता आडवा व्हिडिओ बनवून तुम्हाला ब्लॉग बनवायला म्हणजे किती प्रॉब्लेम जातो. बनवला काय बनला काय केलं तुम्ही लोक हा घटस्थापनाविषयी बरं. तर आमची तर चालू आहे बघा कोडायची भाजी. तुम्हाला खाली कोपऱ्यात कोड्या दिसल्या असून बघा चालू आहे. तिला बनवून द्या आपण जाऊया पुढच्या घरात. हे बघा लगेच मोबाईल सुरू झालेला आहे. मग ती इंस्टाग्राम आयडी आहे ना कशाला स्वामी समर्थ दुसरंच काहीतरी चालू करते मित्रांनो. आयडीचं नाव आहे माझ्या दुकानाच्या नावाची आयडी तू चालवते मम्मी. स्वामींवर तर आता मला वाटतं शिवानी त्यांनी पुढे काहीतरी व्हिडिओ काढलेला आहे. तुम्ही काढला खरंच व्हिडिओ काढलाय ते मोबाईल हा काढलाय. हे बोलतात हे दोघे जण बोलतात की यांनी व्हिडिओ काढलेला आहे. तर आपण पुढे बघू व्हिडिओ कसा आहे काय आहे. मला बघू द्या एकदा. मी पुढे जॉईन करतो किंवा मीच परत कंटिन्यू करतो. आलोच. स्वागत आहे तुमचं DSK ब्लॉगवर. हे बघा मम्मी कशा बसल्या आहेत आणि आज घरची सगळी साफसफाई झाली आहे. हे बघा सगळं 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 सगळा राडा आवरला आहे. पटपट उरकला आहे सगळं काही. घरात फक्त मम्मी आहेत. आज मम्मी घरीच आहेत कारण उद्या घटस्थापना होणार आहे म्हणून मम्मी घरीच थांबतात. हा मम्मी साफसफाई झाली आपली ह्याने. हा सगळी. मम्मी तुम्ही आज घरी आल्या लवकर काय काय विशेष. हा आयुष हा काल दिवसभर आयुष हा छोटा मामाचा मुलगा होता एकदम. मग खूप मस्ती धिंगाणा एकदम मस्त करमत होतं. तर आज सगळे गेले मग आज काही करमाना झालं. घर मोठे मोठे लागते ना. हा आज काही करमाना झालं. आता जेवायला बनवावं लागणार. हा जेवायला बनवलं बनवू काहीतरी. आजच्या दिवस जेवायचं. उद्यापासून सगळ्यांना उपवास राहणार. हा उपवास मी पण पकडू ना उपवास. काय आहे ना मी धरणार आहे ना उपवास. मी पण पकडते ना उपवास. नाही तू नको करू उपवास. मी धरणार. हा घरात एक जण धरलं तर बसायला उपवास. चालेल. नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हा नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण. मग कसे आहेत सगळे. DSK कधी येतात काय माहिती. संध्याकाळी हा उपवास का म्हणून धरायचं तुला. उपवास पकडला असता किती 10 तर दिवस असतो ना मग पकडलं असतं. हा हा 9 इकडे आपल्या इथं दांड्या खेळते. हा वाव मस्त असतं. 9 दिवस. हा नवीन दांड्या. मग मी पण खेळू शकते. हा अरे सगळे इथं असं पूर्ण गल्लीमध्ये दांड्या राहते. हा आणि तुम्हाला पण खेळायची इच्छा असेल तर आमच्या गल्लीत या. हा मग तर जास्तच मजा आहे. दांड्या खेळायली. हा एकदा हा खेळेल. तिकडे आहे ना आपल्या घरात. हाय का चालतं. मी पण कोणाला खेळणार. लागत असलं तर आमच्याकडे तिकडे हा घेऊन जाऊ. असं आता 9 दिवस काही टेन्शन नाही. मजाच मजा. 9 दिवस रात्रच्या दुर्गा देवीला जाते. हा किती वाजता जाता. रात्री 2 वाजता 3 वाजता. 2 वाजता 3 वाजता. बापरे मग मी पण येणार. ती जत्रा भरते तिथे. हा खूप मोठी यात्रा. चप्पल घालून जातो बिना चप्पलची. बिना चप्पलची. बापरे चप्पलचं 2 वाजता आणि 3 वाजता जाते बघा. तो रात्रीचं देवीला रात्रीच्या 2-3 वाजता जाते. हा सगळे जाते. बापरे रस्त्याने पण सगळं मस्त असतं. सगळं करून हा का रात्रभर दांडे खेळतात मुलं मुली सगळे.
मुलं पण असते सगळे अरे बापरे. एकत्र- सगळे एकत्र असते. अच्छा. सगळे एकत्र असते. हा. दांड्या खूप छान मस्त खेळतात. तुला आपण येते का दांड्या हा मला येतं मी पण येणार काय दीपक खेळायचं ते आले तर पाहिजे येईल ना. त्यांचं काय येणार ते. काय माहिती ते काय. रेणुका तर 9 दिवस पूर्ण दांड्या खेळतात. हा त्यांनी कालच स्टोरी ठेवली होती दांड्याची. त्यांच्या तिकडे पण असतात. तिकडे पण असते का अरे वा. रात्री खूप खूप दांड्या खेळते रात्री. हा, हा. दिवसाने पण रात्री. आणि रात्री तुम्ही 2 वाजता पप्पा पण येते का तुमच्यासोबत मग तुम्ही एकटे जाईल पप्पा पण जाता अरे वा. येतात ना. मग घरात लॉक लावून जातं काय सगळं मग अरे बापरे. सगळे जातात. आता बसवत नाही बघितली अजून. हा मी नाही पाहिले अजून आता खेडेगावात एवढं नसतं ना मग कसं घटस्थापना करते पण हे दांड्या वगैरे काही नसतं ते त्यांनी नॉर्मल. एवढं उत्तम असतं. अरे बापरे नॉर्मल असतं ना तिकडे सगळं असं सिटीत कसं सगळं म्हणजे असं दांड्या खेळते डीजे वगैरे सगळं असं तसं सिटीत नसतं ना एवढं आपलं ह्याच्यात खेडेगावात नसतं एवढं. मुली खेळत नाहीत रात्रभर. नाही खेळत रात्र कोणी उठत पण नाही माहिती का रात्रभर जागे रात्रभर फक्त दिवा चालू असतो घटस्थापनेपाशी म्हणजे घटापाशी बाकी रात्रभर कोणी जागा आपल्या नसतं दिवा पण 9 दिवस मस्त हा. तेल टाकून ठेवायचं. मी घरी असले हा. नसले 9 दिवस दिवा चालला पाहिजे. हा मग काय चालेल ना मी तर आहे ना घरी मग हा. काही टेन्शन नाही दिवायचं. त्याचं काय नसतं एवढं थोडं हा. 9 दिवस पाळायचं असतं. मग काय तरी कोणाला दांड्या लागत असलं तर आम्हाला सांगा. हा आमच्याकडे आपण अजून घेऊ म्हणजे कसं ज्याला लागतं ते घेऊन जाईल नाही का. ते आमच्या रेणुका दीदीचं दुकान होतं. हा कोणी पण घेऊन जायचं इथून दांड्या. मग काय कोणाला दांड्या कमी पडल्या तर लगेच हा. तुटल्या. खेळता तुटत्या मग त्या तुटल्या की लगेच घेऊन जायचे आमच्याकडून. मग काय हे असंच ठेवलेल्या होत्या करमणूक म्हणून. असं नाही की काही धंदा करायचा त्या हिशोबाने नव्हतं. आज पावसाचा मोसम दिसतोय पाऊस येणं वाटतंय की नाही लोकांनी एवढे कपडे धुतले सगळे पाऊस येतो वाटतं. आपले वाळलेत ना सगळे कपडे. हा आपले वाळे आपलं काय टेन्शन नाही वाळून गेलं. काय साफसफाई झाली सगळी घरची. कलर देणं बाकी होतं पण नाही देता आला कलर द्यायचा होता आपल्याला. कलरचं काय झालं मम्मी मी तुम्हाला सकाळी फोन केला होता. काय पप्पा कामात होत हा देऊ मग एका दिवशी नाही का दिवाळीला देऊन टाकू आहे का दुकानात घेऊन जायचं. हा दुकानात पण द्यायचं देऊन टाकू आता दिवाळीच्या वेळेस तर ठीक आहे का नाही. आता आपल्या मागे थोडं काम होते. काम झाल्यावर कलर देतायचे. मी आता जेवण करायला बसलेलो आहे. माया संगतीने आहे बघा शिवानी आहे मम्मी आहे. तर त्या भाजीमुळं माझा मूड खराब आहे आणि व्हिडिओ कसा आहे ते नक्की तुम्ही सांगा. बाकीचं तर चालतच राहीन आणि तुम्ही व्हिडिओ बघतच राहा. पाणी घेऊ. बघत राहा. पाणी घ्या पाणी प्या खुश राहा भरपूर पाणी प्या. आणि ते उद्या नवरात्र आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला सॉरी त्याच्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. आधीच्या व्हिडिओ त्या व्हिडिओ दिल्या पुढचा आहे. ह्यांनी यांचा सेपरेट व्हिडिओ बनला आहे कसा आहे ते नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा. लाईक नक्की करा. बाकी काय करू नका पण लाईक करा व्हिडिओला. हे बघा उड्याची भाजी आज खावा लागणार आता. आणि तुम्हाला सांगतोय बघा हिस्सा पण दिला आहे. दाट मोठं झालं जाऊ द्या इग्नोर करा. आणि आता वाजले 8:30. चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय. ते जेवायच्या मूडमध्ये बघू आता मी खाऊन कशी झाली कशी. चला भेटू आपण उद्या.